हॅलो, गुड मॉर्निंग माझ्या बिल्डिंगमधून. व्हेरी गुड मॉर्निंग. सो आज आम्ही चाललो आहे उसगाव डॅम. उसगाव वॉटरफॉलच्या नियर बाय कुठेतरी आहे. 24 किलोमीटर्स आहेत मे बी समथिंग. आणि मी रेडी आहे. ओमची वाट बघतो ॲज युजल. जसा ओम लेट असतो तसा ओम आज पण लेट आहे. तो 5 वाजल्यापासून उठला आहे, मला पण उठवलं आहे, पण तो अजून आला नाही आहे. 5:30 वाजता निघायचा टाईम होता, पण तो अजून तर काय आला नाही आहे. मी रेडी आहे, बाईक रेडी आहे. आणि विशुदादा आणि अमरदादा ते लोक ईस्टलाच आमची वाट बघत आहेत. ते फोनवर फोन करत आहेत, पण हा ओम अजून तर काय आला नाही आहे. गाडीमध्ये पेट्रोल टाकायचं आहे. पेट्रोल पंप पण चालू आहे की नाही ते पण बघायचं आहे, कारण की गाडीमध्ये पेट्रोल नाही आहे. बघू आता ओम आला की लगेच निघूया. सो आम्ही आता इथे पोचलो आहे. विशुदादा अमरदादा रेडी आहेत. अमरदादा रेडी आहे, त्याची बाईक रेडी आहे. आम्हाला आता ग्लव्स वगैरे वेअर करतो आहे. पाऊस तर नाही आहे सध्या, तर सगळे रेनकोट्स वगैरे आम्हाला त्याच्या टॉप बॉक्समध्ये टाकलेलं आहे. आणि इकडनं आम्हाला ते उसगाव जे डॅम आहे, डॅम नाही वॉटरफॉल जे आहे ते 27 किलोमीटर्स आहे. 27 किलोमीटर्स जास्त लांब नाही, अर्धा तास तरी लागेल, अर्धा तास 45 मिनिट्स. तर आम्ही आता डायरेक्ट तिथे पोचू, भेटूया तिथे डायरेक्ट. सो आम्ही आता केलं आहे हायवे वगैरे. हायवेला जस्ट पोचलो आहे. आम्ही पोचलो इथे पेट्रोल पंपला थांबलो आम्ही. तिथे कोणी रेनकोट घातला नव्हता, पाऊस यायला लागला म्हणून आम्ही रेनकोट घातला आहे. तर इकडनं आम्हाला फक्त 39 मिनिट्स दाखवत आहेत. जास्त नाही. किती किलोमीटर आहे? 20 किलोमीटर असतील. हाफ आवरमध्ये आम्ही असं कुछ नाही आहे आमच्यासाठी. 20 किलोमीटर्स म्हणजे आपला डेली रूट आहे हा. आणि आता मोस्टली आम्ही बघतो तर संडेला सगळे बायकर्स वगैरे निघतात. आम्ही समवेअर अराउंड वॉटरफॉलच्या इथे आलो आणि छोटासा आम्हाला पाठी वॉटरफॉल तुम्ही बघू शकता. छोटूसा वॉटरफॉल आहे. तिथे गाड्या पार्क केल्यात, आणि ते छोटूसा एक वॉटरफॉल आहे, तो मस्तपैकी वाहतो आहे, तुम्ही बघू शकता. आणि आम्ही येताना असं इकडनं असा रोड इकडनं क्रॉस करून आम्ही आता इथे आलो. अँड दिस इज द ब्युटी ऑफ नेचर. मस्त वाटतं एकदम फुल असं फ्रेश मॉर्निंग. माय गॉड आपल्याकडे पण एवढी सिनेरी आहे, खूप मोठी चांगली. हे मला माहिती नव्हतं. सो फर्स्ट टाइम एक्सप्लोरिंग दिस प्लेस. उसगाव वॉटर डॅम, वॉटरफॉल, वॉटर डॅम, आय डोंट नो व्हॉट टू से, बट यट्स सो ब्युटिफुल. माय गॉड, लुक ॲट द रोड्स. आम्ही आलो आहे इथं वरतीपर्यंत आलो आहे. गाड्या आम्ही तिथे खाली लावल्यात आणि वॉटरफॉलसाठी असं कुठेतरी
ट्रेक करत जायचं आहे. सांगतो किती वेळ ट्रेक करत जायचं आहे. सध्या तर चाललोच आहे. वाट आम्हाला माहिती नाही कुठपर्यंत जाते आणि आम्हाला रस्ता पण नाही माहिती वॉटरफॉलचा. तसा बाय द वे हे प्लॅन मध्ये इन्क्लूड नव्हतं. आम्ही जिकडून ट्रिप चालू केली हे प्लॅन मध्ये इन्क्लूड झालंय. आता रस्ता कुठे जातोय, वॉटरफॉल कुठे ते आम्हाला काहीच माहिती नाही. आणि आम्ही सगळेच रस्ता शोधत शोधत चाललो आहे. बघूया कुठपर्यंत आता वॉटरफॉल मिळत आहे नाही मिळत आहे. ते छोटंसं वॉटरफॉल होतं तिथे, ते मिळालं आहे. असा रस्ता आहे, मजा येते. थोडा थोडा पाऊस येतोय. या वी गो. व्हाट डू यू से यू गाइस? हम क्या बोले? वाटरफॉल जहाँ रहा जहाँ रहा चल रहे, जहाँ रहा ले चले. यस, मंडे का मोटिवेशन. मंडे का मोटिवेशन मिल गया सबको. एंड हियर द रेन कम्स. आय थिंक वॉटरफॉल इज कम. कुठे वॉटरफॉल माहिती नाही. आवाज येतोय पाण्याचा. आता कुठे येते वॉटर नाही कुठल्या पाण्यात येते ते पण माहिती नाही पाण्याचा आवाज येतोय. अजून लांब आहे आय गेस. 5-10 मिनिटात अजून चालत जावं लागेल. लेट्स सी. समवेअर अराउंड देअर आम्हाला वॉटरफॉलचा आवाज येतोय. ओम तू हेल्मेट का घालून बसलाय? ट्रेनचा आवाज का वाटतोय? ओम तू हेल्मेट का घालून बसलाय? हा ओम, हेल्मेट का घातलंस? स्ट्रॅटेजी. सो गाईज, आम्ही आता जात आहोत वॉटरफॉल जवळ. आणि इकडे ऑलमोस्ट एक ट्रेकचा असा पार्ट आलेला आहे की आम्हाला मॅन वर्सेस वाईल्डची फिलिंग येते. तुम्हाला मी पुढचं दृश्य दाखवतो, तुम्ही बघून आश्चर्यचकित व्हाल. एवढं मराठी मला बोलायचं नव्हतं पण झालं आता. हा ले क्या मिला? इसको खा के हम जिंदा रह सकते हैं. क्या मिला? क्या है ये? ती बघ काय क्रॅब आहे, क्रॅब. चला, गटारीचा आज दिवस आहे. गेला तो, पळाला तो. काठी मिळाली, फोन मांडायचा. इसको खा के हम अपनी भूख मिटा सकते हैं. सो आम्ही आता पोचलो इथे. 10-15 मिनिटाची ट्रॅक आहे, जास्त नाही ट्रॅक आहे. माझ्या पाठी बघू शकता तिथे वॉटरफॉल आहे. इथे मस्तपैकी खेत केलेलं आहे कोणीतरी. आय डोंट नो कसलं खेत आहे ते. खेत फार्म आहे. कोणाला जर कळालं ना तर फार्म आहे. आणि जास्त 10 मिनिटाचा ट्रेक आहे, त्याच्यावर नाही आहे. पण मस्त जी जागा आहे ती मस्त जागा आहे. पब्लिकनी चांगली ठेवली आहे. पण मध्ये मध्ये आम्ही बघत होतो काय दारूच्या बॉटला वगैरे सगळं पडलेलं, तर तसं करू नका. जी प्लेस चांगली आहे तर चांगली गोष्ट. तिथे पण मी एक बघतो तिथे प्लास्टिकचा ग्लास पडलेला आहे. सो असं मत करू यार, फील्स व्हेरी बॅड. सो आम्ही मस्त इथे बसलो, चिलॅक्स करतोय. वरतून पाणी जे पडतंय पूर्ण असं खालपर्यंत आलं. इथे सगळे चिप्स वगैरे आणलेत. आणि काही इन्फॉर्मेशन आम्ही हे जे रॅपर आहेत ते आम्ही परत बॅगेत बांधून घेऊन जाणार आहे. जिथे डस्टबिन दिसला तिथे टाकणार आहे. बाय द वे ही जी वाईब आहे ती क्लासी वाईब आहे. मस्त मजा येते. जास्त पब्लिक पण नाही आहे. असं वाटतं आपण हे ओन केलेलं आहे. मग बसूया थोड्या वेळ आणि मग नंतर इकडनं निघूया. काय तो कुठे गेला की काय वाहून चालू आहे? ढाब्या उभ्या गया क्या? कसा वाटतोय मग तो? अरे शिवलिंग बाहेर आल्यासारखं वाटतंय भाई. हे तो आता इकडनं ये.
मेरा फोन भीग रहा है, इतना याद रख। खाली है, खाली है। ये थाम थाम थाम, हम लोग भी आ रहे हैं उधर, रुक जा। ये थाम, हमें उधर ही रुकना। हम लोग भी आ रहे हैं। नहीं अरे कितना बड़ा था। या यू कैन। डोक्यात टोपी घ्या, पाणी लागतंय मजूत. Birds flying high, you know how I feel. Sun in the sky, you know how I feel. Breeze drifting on by.